मला आहे ना एक गोष्ट अजून बी आठवते बरं का, की जेव्हा मी तिसरीला होतो ना, त्यावेळेस एक किस्सा घडला होता बरं का. आणि तो किस्सा असा होता की ना, आमचा परिपाठ होता बरं का. परिपाठ म्हणजे आमची असेंब्ली होणार होती आणि त्या परिपाठासाठी ना मुलं पाहिजे होती बरं का. म्हणून 3-4 मुलं मॅडमने काढली बरं का. 3-4 मुलं मॅडमने काढली आणि त्याच्यामध्ये ना मुलांची प्रॅक्टिस सुरू केली बरं का. प्रत्येकाला नाव वगैरे सरनेम वगैरे विचारायला लागले बरं का. आणि जेव्हा ना सरनेम प्रत्येकाला विचारायला लागले बरं का, मग प्रत्येकजण त्याचा सरनेम सांगायला लागला. माझा प्रॉब्लेम असा होता की जेव्हा मी तिसरीला होतो माझा सरनेम म्हणजे काय माहीत नव्हतं. मग जेव्हा माझा नंबर आला, मला विचारलं सरनेम म्हणजे काय? तेव्हा मी काय बोललो असं नाही यार. त्यावेळेस मी बोललो होतं सरनेम म्हणजे शिक्षकाचं नाव सांगितलं मी तिथले का. जाधव सर आहे आमच्या सरांचं नाव आहे असं मी सांगितलं. तिथे एक सर होते त्यावेळेसची गोष्ट. जाधव सर यांचं नाव होतं म्हणून मी काय नाव सांगितलं, जाधव सर. त्यावेळेस पूर्ण क्लास मॅडम मला खूप बोलले आणि सगळे मुलं माझ्यावर हसले होते की म्हणजे मॅडम इतके बोलले म्हणे इथलं बेसिक इंग्लिश मला शब्द तो माहिती नाही म्हणे मूर्ख बावट. मला त्यावेळेस खूप बोलून घेतलं मॅडमने बरं का. ठीक आहे, तो एक पहिली गोष्ट म्हणजे अपमानाची होती बरं का. त्याच्यानंतर दुसरा अपमान झाला होता जेव्हा टीचिंग फील्डमध्ये आलो, जेव्हा शिकवायला लागलो मी शिकवायला लागलो त्यावेळेस ना एक सर होते बरं का, ते मॅथ्स शिकवायचे आणि तेव्हा एकदम नवीन नवीन मी त्या स्कूलला लागलो होतो बरं का. टीचर पण लागलो होतो तेव्हा 20व्या वर्षी, माझ्या वयाच्या 20व्या वर्षी लागलो होतो बरं ते मी. आणि दुसरे एक सर होते, ते सर मला बोलले म्हणे, बट सर यू आर नॉट टॉकिंग इन इंग्लिश म्हणे. म्हणजे सर तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत नाही म्हणे. भले तुम्ही इंग्लिश शिक्षक आहे पण तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत नाही म्हणे बरं का. आणि त्यावेळेस माझा प्रॉब्लेम असा होता कारण स्टार्टिंग होती एकदम माझ्या करिअरची आणि मला मराठी हिंदी म्हणजे कम्फर्टेबल होतं पण इंग्लिशमध्ये बोलताना खूप प्रॉब्लेम यायचा त्यावेळेसची गोष्ट बरं का. पण हळूहळू मी एकदम फ्लुएंट होऊन गेलो इंग्लिश. बट त्यावेळेस जो त्या सरांनी इन्सल्ट केला होता माझा झाला तो मी अजून पण विसरू शकत नाही. नेक्स्ट माझा इन्सल्ट झाला होता लहानपणी. मी काय करायचो ना, जेव्हा आमचं लंच टाईम व्हायचं ना, जेवायची बेल ना, जेवायची बेल असताना मी ना मीठ आणायचं बरं का. मीठ आणायचं. मीठ कशामध्ये आणायचं, ती आपली मिठाची पुडी असते अशी कागदाची मिठाची पुडी असते, मिठाची पुडी घेऊन जायचो मी शाळेमध्ये बरं का जेवायच्या टायमाला. आणि जेव्हा ती मिठाची पुडी काढायचं तेव्हा सगळे मुलं माझ्या हसायचे. तो एक इन्सल्ट सारखा होता. नेक्स्ट अशी गोष्ट अशी घडली होती. मी जेव्हा होतो 7वीला होतो. 7वीला असताना एक प्रॉब्लेम असा झाला होता की ना आमची मराठी विषयाची मॅडम होती बरं का. ती मॅडमचं नाव नाही सांगणार मी. त्या मॅडमने माझा खूप इन्सल्ट केला होता. त्यावेळेस ते ना अवयव असं ते अवयव समास असतं ना, मराठीमध्ये व्याकरणाचा एक प्रकार समास नावाचा. अवयव समास, द्विगु समास आणि दवदव समास नावाचा एक प्रकार होता. आणि त्यावेळेस मॅडम प्रश्न विचारायचे त्याच्यावर हे ती आणि ते कुठला तरी प्रकार होता, क्रियाविशेषण अवयव वगैरे काहीतरी होतं ते असं काहीतरी होतं मराठीमधलं. आणि ती नेमकी ना प्रश्न विचारला मॅडमने अपघात मला विचारलं बरं का. आणि त्यावेळेस भाई माझी काय आलं नव्हतं. मी इतका रडलो होतो खूप मॅडमसमोर खूप रडलो होतो बरं का मी. फक्त माझे 1-2 मित्र होते यार, ते जवळ येऊन बोलले. ती जेव्हा लेक्चर संपलं ती मॅडम मला खूप मूर्ख बावट काय नाही बोलून गेली होती, खूप बोलली होती. तो माझ्या आयुष्यात सगळ्यात काळा दिवस होता. जो त्या दिवशी मॅडम माझा इन्सल्ट केला ना, खूप इन्सल्ट केला त्या दिवशी, की अजूनपर्यंत ती गोष्ट विसरू शकत नाही मी. त्यावेळेस खूप रडलो होतो मी. फक्त माझे 2 मित्र होते यार, ते फक्त बरोबर म्हटले जाऊ दे म्हणे. बरट्या म्हणजे माझं बरट्या आडनाव आहे ना, बरट्या म्हणजे जाऊ दे रडू नको म्हणे. आणि त्याच्यानंतर अशा खूपशा गोष्टी झाल्या की ज्याच्यामध्ये आयुष्यामध्ये फेल्युअर्स आले, अपयश आलं, खूप वेळेस इन्सल्ट झाला बरं, अपमान झाला. पण तरी पण हार मानायला काय सर्व मी काही हार मानणारे ठरवून घेतलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.